बाहेरच्या ढाब्यासारखा मस्त आलू पराठा तर घरच्या घरी. चला पाहूया सोपी आणि झटपट रेसिपी, जी खायलाही चविष्ट आहे आणि दिसायलाही. हे बघा, मी इथे गव्हाचं पीठ घेतलं. तर ह्यामध्ये मी 2 चमचे बेसन घालते. चवीनुसार मीठ घालते. थोडंसं तेल घालते, जेणेकरून डो चांगला सॉफ्ट आणि स्मूथ होईल. आणि चांगलं हे मिक्स करायचं. तर यामध्ये पाणी घालायचं. 1 ग्लास पाणी घेतलंय आणि थोडं तडकून घालायचं आणि ह्याचं चांगलं डो करून घ्यायचा. हे बघा, अजून पाणी असं घालते मी मध्ये मध्ये करून. हे बघा, डो बनून रेडी झाला. तर ह्यावरती मी तेल लावते. सगळ्या बाजूला तेल लावते आणि असं थोड्या वेळासाठी ठेवते. हे बघा, मी ते उकडलेले बटाटे घेतले. हे किसून घेते आणि मी अशी 2 घेतलेत. हे बारीक चांगलं किसून घ्यायचं. असं मॅश करू नका हाताने, नाहीतर मग परोठे चांगले होणार नाही. म्हणून किसूनच करा. बघा, बटाटे किसून झाले. तर मी यात बारीक चिरलेला कांदा घालते. 1 आलं आहे, ते किसून घातले. आता ह्यामध्ये मी घालते बारीक चिरलेली हिरवी मिरची, 2 चमचे काश्मीरी लाल मसाला. आता ह्यामध्ये मी ओवा घालते, कारण यात बटाटा घातलाय म्हणून. आता ह्यामध्ये चिमूटभर हळद घातली आहे. 1 चमचा गरम मसाला घातलाय. आता थोडंसं जिरं घालायचं आणि ह्याच्यामध्ये घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर. चवीनुसार मीठ घालते. लिंबाचा रस घालते यात. हवं तर तुम्ही आमचूर पावडरही घालू शकतात. आणि आता हे सगळं मिश्रण मिक्स करायचं एकत्र आणि ह्याचा चांगलं डो बनवून घ्यायचं. हे बघा, डो बनवून झालंय. आता मी लाटायला घेते. बघा, मी पीठला हे डो लावलं. आता मी लाटायला घेते. आता यामध्ये थोडंसं तूप घालायचं, जास्त नाही, एकदम थोडंसं. आणि असं सगळीकडे स्प्रेड करायचं आणि ह्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आणि जे मिश्रण आहे ना बटाट्याचं, ते घ्यायचं. त्याचा चांगला असा गोळा करायचा आणि ते ह्यामध्ये घालायचं. हे ना कव्हर करायचं. जसं मोदकचा शेप देतो तसा शेप द्यायचा आणि त्याच्याने हे कव्हर करायचं चांगलंपणे. आणि हे एक्स्ट्रा थोडंसं राहिलेलं पीठ ते काढून घ्यायचं आणि गोळ. आता ह्याला पीठ लावून परत चांगलं लाटायचं. आणि लक्षात ठेवा, जरासंही ते स्टफिंग बाहेर नाही आलं पाहिजे. एकदम हळूहळू लाटायचं, जोर देऊन लाटायचं नाही आहे त्याला. हे बघा, लाटून झालं. आता मी तव्यामध्ये घालते आणि गॅसची फ्लेम मीडियम असली पाहिजे. आता वरून तूप घालते. तुम्ही तेलही घालू शकतात, तुमच्यावर आहे, तुम्हाला तेल तूप काय घालायचं ते. आणि आता मी टर्न करते. जिथे पीठ दिसते ना, तिथे तूप लावायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं. कावेलताने स्प्रेड करायचं तूप सगळीकडे चांगलंपणे. हे बघ, असं मध्ये मध्ये तूप लावत बसायचं जिथे पीठ दिसते तिथे. आता टर्न करायचं. हे बघा, दुसरी साईडला पण पीठ दिसते, तिथे पण तूप लावायचं. कावेलताने सगळीकडे ते तूप स्प्रेड करायचं. हे बघा, झाले आपले आलूचे पराठे. आता मी हे काढून घेते. हे बघा, झाले चांगले मस्त खुशखुशीत. हे बघा, तुम्हाला तोडून दाखवते. बघा कसं झालं, आतून स्टफिंग मस्त झाली एकदम. तर अशा प्रकारे तयार झाले आपले आलूचे पराठे. असं छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी आणि कमेंट करा ही रेसिपी कशी झाली ती. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.